आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी. आज आपलं लेसन नंबर किती चालू आहे तुला आठवण आहे का? आज आपलं लेसन नंबर चालू आहे 6. काय नाव आहे? ऐकूया आणि खेळूया. आता हे जे आहे ती चित्र तुम्हाला बघायची आहेत आणि मला ह्या चित्रांची पूर्ण माहिती सांगायची आहे. सांग बरं, काय आहे चित्र? ही मुलगी धावते. हे उडी करतायत. ही लॉंग जम्प करते. ही हत्तीसारखे चालतायत. ही हाय जम्प करतोय. हे काय? कोलांड्या उड्या. हा कोलांड्या उड्या करतोय. आणि ही पटऱ्यांवरती चालते. आणि ही स्किपिंग करतोय. आता मी थोडंसं नीट समजावून सांगते हा. आता आपण काय बघतोय पहिल्या चित्रामध्ये? पहिलं चित्र कोणतं आहे? एक मुलगी आहे आणि ती कुठे आहे? इथे अशी एक सरळ रेष आहे. ती काय करते? सरळ रेषेवरून पुढे पळत चाललेली आहे. ह्या रेषेवरून ती काय करते? पळत चाललेली आहे. शाळेच्या मैदानामध्ये 50 मीटर ती धावत आहे. ह्या चित्रामध्ये काय आहे? ह्या चित्रामध्ये जी दोन मुलं आहेत ही काय करतायत? बेडकांप्रमाणे 10 उड्या मारत आहेत. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? शंकूवरून उड्या मारत जायला सांगितलंय. काय केलंय? शंकू म्हणजे शंकू पण बनवू शकतो किंवा हे सोंगट्या पण बनवू शकतो. त्याने काय केलेलं आहे? त्याच्यावरून एक त्याच्यावरून उडी मारायला सांगितलेली आहे. आणि हे काय करतायत? हत्तीसारखे 3 मीटर चालत चाललेले आहे. किती मीटर? 3 मीटर. नेक्स्ट, हा जो आहे एक मुलगा आहे तो काय करतो? एका जागी 5 उंच उड्या मारत आहे. काय करतोय? 5 उंच उड्या मारत. म्हणजे हे आपल्याला स्वतःला करायचंय. म्हणजे हा मारतोय असं नाही, तुम्ही मारा असं म्हणतायत ते. ठीक आहे. हा काय करतो? 4 कोलांट्या उड्या मारा. 4 म्हणजे पाय काय करायचे? हात आणि पाय जमिनीवर असे ठेवायचे. कोलांटी उडी म्हणजे फॉरवर्ड उडी अशी मारायची, उलटी. आता हे जे झालेलं आहे, कोलांटी उड्या मारलेल्या आहेत. किती? 4. आता ही जी आहे ही मुलगी काय करते? जमिनीवरील शिडीच्या चौकोनातून धावते. तू मगाशी सांगितलं पटरी. ही पटरी नाही आहे, ही शिडी आहे. आणि त्या शिडीमध्ये जे चौकोन आहे त्याच्याबरोबर मध्ये पाय ठेवून ती धावत आहे. हा मुलगा काय करतोय? दोरीवरच्या 20 उड्या मारतोय. किती उड्या मारतोय हा? 20 उड्या. ह्या सगळ्यांमुळे काय होतं माहिती आहे का तुला? नाही. मुलांचा व्यायाम होतो, त्यांचं शरीर मजबूत बनतं, त्यांचं बॅलन्सिंग म्हणजे संतुलन नीट होतं, त्यांचा वेग कमी जास्त करता येतो, त्यांचे एकदम स्फूर्तिले बनतात. बरोबर? आणि ह्या सगळ्यांमुळे काय होतं? मुलांना खेळाची आवड निर्माण होते. आता तुम्हाला काय करायचंय? आपल्या घरी, शाळेमध्ये नाही, आपल्या घरी आपल्या पॅरेंट्ससमोर, मम्मी पप्पा दादा त्यांच्यासमोर हे जे ट्रायल बेस म्हणून एक डेली एक्सरसाइज करायची. थोडा वेळ धावायचं, थोडा वेळ उड्या मारायच्या बेडकांसारख्या, चालायचं, स्किपिंग करायची, कोलांट्या उड्या करायच्या, हे सगळं करायचं. ठीक आहे? हो. बाय.